Hello friends, very warm welcome in today's lecture. Dear friends, today we are going to discuss the last topic from the chapter Introduction to Microbiology is nothing but microbes and farming. मित्रांनो, ह्या चॅप्टरचा जो लास्ट टॉपिक आज डिस्कस करतोय आपण अबाउट मायक्रोब्स, देअर ऍप्लिकेशन ॲज पर ॲज ॲग्रिकल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू. सांगायचं झालं तर मोस्टली हा तसा पूर्णतः बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, पण वी कॅन स्टडी इट इज इन ॲज अ मायक्रोबायोलॉजी. तो मायक्रोबायोलॉजीचा पार्ट म्हणून सुद्धा आपण डिस्कस करतो मित्रांनो. तर कसं लास्ट टॉपिक जो आपण डिस्कस करायला घेतोय म्हणजे मायक्रोब्स अँड farm. Microbes and farm. याच्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन जे आपण डिस्कस करणार आहेत मित्रांनो, मायक्रोब्स एस्प्रेस मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. आता बघा, पर्टिक्युलरली ह्या टॉपिक विषयी पण जर बोलायचं झालं तर ह्या टॉपिकचा पण काही बेस आपण लास्ट इयर स्टँडर्ड 9 मध्ये चॅप्टर नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स मध्ये सुद्धा डिस्कस केलं मित्रांनो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक प्रकारे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स म्हणून हा टॉपिक आलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट जर मेन कन्सेप्ट पॉइंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला हा टॉपिक सांगायचं झालं, व्हॉट डू यू मीन बाय मायक्रोबियल इनॉक्युलंट्स? One sort of application of microbes in the form of solution or powder to the seeds before sowing. म्हणजे आपण शेतामध्ये जेव्हा कल्टिवेशन साठी जातो, राईट, ज्याला आपण पेरणी म्हणतो, तर बिफोर कल्टिवेशन्स नो डाऊट आपण कल्टिवेशन साठी सीड्स यूज करतो मित्रांनो. तर ह्या सीड्सवर सहजासहजी युजफुल मायक्रोबचं ऍप्लिकेशन करणं इन द फॉर्म ऑफ पावडर और इन द फॉर्म ऑफ सोल्युशन. असे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स लक्षात ठेवायचं मित्रांनो. दे आर प्रोड्यूस बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. कुठल्या प्रोसेसने तयार केले जातात मित्रांनो? हे फर्मेंटेशन प्रोसेस. लक्षात ठेवायचं, फर्मेंटेशन प्रोसेस आपण थ्रूआउट चॅप्टर डिस्कस करत होतोय. फर्मेंटेशन प्रोसेस. आता काय केलं जातं? हे जे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स असतात, दे पर्टिक्युलरली स्प्रे ऑन द सीड्स बिफोर सोइंग. म्हणजे एक प्रकारे लागवड करण्याच्या अगोदर आपण सीड्सवर यांची फवारणी करतो. और वी कॅन से डायरेक्टली रिलीज इन टू प्लांट्स. म्हणजे जेही आपले क्रॉप्स असतील तर एक प्रकारे प्रत्येक प्लांटच्या वन सॉर्ट ऑफ स्टेम जवळ सॉइल पार्ट मध्ये हे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स रिलीज करून देणार. सो व्हॉट इज द मेन ऍप्लिकेशन, मेन यूज ऑफ दिस मायक्रोब इज नथिंग बट इट हेल्प्स. जर मेन फंक्शन जर सांगायचं झालं मित्रांनो, मायक्रोबियल इनॉक्युलंट्स हेल्प्स इन द ग्रोथ ऑफ प्लांट. पर्टिक्युलरली कशासाठी मदत करतात? हे ग्रोथ by supplying nutrients. आता कसं तेही क्लिअर करतो. लास्ट इयर जसं आपण दोन मायक्रोब स्टडी केले बाळांनो. जसं लेग्युमिनोस प्लांट्स ऑफ रूट नोड्यूल्स. लेग्युमिनोस प्लांटचे एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ग्राउंडनट बेस्ट एक्झाम्पल असेल मित्रांनो. और वी कॅन से जसं स्वीट पोटॅटो असेल, बीन्स असतील, सोयाबीन असेल,
यासारखे प्लांटच्या रूट्सवर नोड्यूल्स प्रेझेंट असतात, ज्या नोड्यूल्सला आपण एक प्रकारे मुळांवरच्या गाठी, पर्टिक्युलरली ह्या रूट नोड्यूल्सवर आपल्याला जो मायक्रो ऑर्गॅनिझम जे बॅक्टेरियम आयडेंटिफाय होतं मित्रांनो, सो कॉल्ड रायझोबियम, और सॉइल मध्ये प्रेझेंट असलेला अझोटोबॅक्टर, और वी कॅन से नॉस्टॉक, एनाबिना, यासारखे बॅक्टेरियमचा जर आपण विचार केला मित्रांनो, यासारख्या बॅक्टेरियमचा जर आपण विचार केला तर हे बॅक्टेरिया काय करतात मित्रांनो, व्हॉट डिस, की हे सहजासहजी हे बॅक्टेरियम काय करून देतात, तर ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन जे असतं, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन, या ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन त्याच्या कंपाऊंड्स मध्ये करून देतात, सो कॉल्ड नायट्रेट्स अँड नायट्राइट्स. हे कोणामुळे पॉसिबल आहे, तर यासारख्या बॅक्टेरियममुळे. म्हणून ह्या बॅक्टेरियमला आपण नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असं सुद्धा म्हणतो, आणि या प्रकारचं नायट्रोजन फिक्सेशनला आपण बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. आता काय बाळांनो, वन्स नायट्रोजन अवेलेबल टू द प्लांट इन द फॉर्म ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स, नायट्रोजन हे प्लांट्सला जेव्हा कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये अवेलेबल होतं, देन सच कंपाऊंड्स आर ऍब्सॉर्ब बाय द रूट्स ऑफ द प्लांट. असे कंपाऊंड हे प्लांटचे रूट्स ऍब्सॉर्ब करतात. आणि जसं आपण नायट्रोजनचं इम्पॉर्टन्स नायट्रोजन सायकल मध्ये सुद्धा स्टडी केलं मित्रांनो, नायट्रोजन इज इम्पॉर्टंट एलिमेंट, इम्पॉर्टंट constituent of molecules like proteins and DNA, right? So definitely such nutrient helps in the proper growth of the plant, because proteins are responsible for the proper growth. That's why I have written here one of the use of these microbes, microbial inoculants is nothing but it helps in the proper growth of the plant by supplying useful nutrients. Second, it improves quality. हे जे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स असतात मित्रांनो, हे सहजासहजी इम्प्रूव्ह करतात क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय, गुणवत्ता. तर कुठल्या, व्हेजिटेरियन फूडची. म्हणजे जेही क्रॉप्स आपण शेतामध्ये घेतो मित्रांनो, अशा क्रॉप्स साठी जर आपण मायक्रोबियल इनॉक्युलंट ही टेक्निक जर समजा यूज केली तर डेफिनेटली अशा मायक्रोबियल इनॉक्युलंट्समुळे आपण जेही क्रॉप घेतो त्यांची क्वालिटी इन्क्रीज होते. आता हे सहजासहजी जसं मी तुम्हाला म्हटलं, दिस पर्टिक्युलर इनॉक्युलंट्स अप्लाइड इन द फॉर्म ऑफ सोल्युशन, लाईक सोल्युशन ऑफ अझोटोबॅक्टर, solution of azotobacter, or we can say artificial nitrogenase, नावातच समजलं पाहिजे, नायट्रोजिनेज एन्झाइम रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू इट्स कंपाऊंड, म्हणून त्याला नायट्रोजिनेज असं नाव दिलं गेलं मित्रांनो. अँड पर्टिक्युलर दिस अझोटोबॅक्टर solution or artificial nitrogenous solution, it is more popular as far as organic farming is considered. आज सहजासहजी ऍग्रिकल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू जी टेक्निक खूप पॉप्युलर होते, इट इज नथिंग बट द ऑर्गॅनिक फार्मिंग, ज्याला आपण जैविक शेती असं म्हणतो. आता पहा मित्रांनो, यासारखे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स यूज केल्यामुळे यांचे अदर ऍप्लिकेशन जर तुम्हाला सांगायचं झालं, it helps in a soil pollution. First of all, it helps in a or prevents helps म्हणण्यापेक्षा it prevents soil pollution. कारण जसं सांगायचं झालं तर आपण प्रोडक्टिव्हिटीसाठी ऍग्रिकल्चर मध्ये डिफरंट फर्टिलायझर्स, केमिकल पेस्टिसाइड, विडीसाइड्स आपण यूज करत असतो मित्रांनो. नो डाऊट काही वर्षांपर्यंत आपलं प्रोडक्टिव्हिटी चांगली येते, बट आफ्टर सर्टन इयर्स, आफ्टर फ्यू इयर्स प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज व्हायला लागते, बिकॉज सच फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स, दे लीड्स टू डिक्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल.
or changes the fertility of soils. That's why productivity कमी व्हायला लागते. बट आपण जर समजा मायक्रोबियल इनॉक्युलंट जर यूज केले मित्रांनो, तर मायक्रोबियल इनॉक्युलंट्स प्रिव्हेंट सॉइल पोल्यूशन. इवन such microbial inoculants helps to destroy pesticide. लक्षात ठेवायचं, such microbial inoculants helps to destroy chemical pesticide. नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं, फ्लोरोएसिटामाइड. फ्लोरोएसिटामाइड यासारख्या पेस्टिसाइड्सला सुद्धा डिस्ट्रॉय केलं जाऊ शकतं विथ द हेल्प ऑफ सच मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. आता पहा मित्रांनो, यासारखे केमिकल पेस्टिसाइड्स आपण जेव्हा आपल्या फार्मिंग मध्ये यूज करतो, सो इट इज अ वन सॉर्ट ऑफ हार्मफुल केमिकल. हे काय मित्रांनो, हार्मफुल केमिकल आहे. इट इज हार्मफुल chemical. It is harmful to the soil, or we can say micro present in a soil, even plants जे आपले मेन क्रॉप्स आहेत त्यांना, or we can say animals, even to the human beings ला particularly fluoroacetamide leads to skin diseases. लक्षात ठेवा मित्रांनो, कशाला कारणीभूत ठरत असतं हे, स्किन डिसीजेसला. लक्षात ठेवा. आपण मायक्रोबियल इनॉक्युलंट्सचा जर यूज केला बाळा मायक्रोबियल इनॉक्युलंट्स, तर हे त्यांचे इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन्स आहेत. जसं ते त्या पर्टिक्युलर क्रॉपची प्रॉपर ग्रोथ घडवून आणतं, बाय सप्लाइंग युजफुल न्यूट्रिएंट्स, क्वालिटी इम्प्रूव्ह करतं. आपण सहजासहजी मायक्रोबियल इनॉक्युलंट्स म्हणून अझोटोबॅक्टर सोल्युशन और आर्टिफिशियल नायट्रोजनस सोल्युशन, पर्टिक्युलरली जे पण आपण ऑब्टेन करतो वन सॉर्ट ऑफ बॅक्टेरियल स्पेसिस पासून, हे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जास्त पॉप्युलर आहे. बिकॉज यासारखे मायक्रोबियल इनॉक्युलंट्स दे प्रिव्हेंट सॉइल पोल्युशन, जमिनीचं प्रदूषण होऊ देत नाही किंवा थांबवतं. त्यानंतर जे काही पेस्टिसाइड्स प्रोडक्टिव्हिटीसाठी आपण यूज केले असतात, लाईक फ्लोरोएसिटामाइड दॅट इज प्रेझेंट इन द सॉइल, कॅन बी डिस्ट्रॉय विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. आणि सर्वात महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला म्हटलं, हे जे काही पेस्टिसाइड्स आपण यूज करतो, दिस आर द वन सॉर्ट ऑफ केमिकल पेस्टिसाइड यूज इन ॲग्रिकल्चर, अँड दिस प्रूव्ह हार्मफुल टू द मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉइल, प्लांट्स, एनिमल्स ॲज वेल ॲज ह्युमन बीइंग्स. आणि ह्युमन बीइंग्सला पर्टिक्युलरली हे काय कॉज करतात मित्रांनो, स्किन डिसीज. सो अशा पेस्टिसाइडच्या ऐवजी डेफिनेटली वी कॅन प्रेफर मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. म्हणजे फ्लोरोएसिटामाइड सारख्या पेस्टिसाइडला रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही मायक्रोबियल इनॉक्युलंट्स यूज करू शकता. ओके, दिस इज नथिंग बट द ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स इन फार्मिंग as far as microbial inoculants is considered. Now the last topic from the chapter is nothing but the bioinsecticides. लास्ट टॉपिक आपण जो डिस्कस करतो मित्रांनो ह्या चॅप्टर मधला, तो म्हणजे बायो इन्सेक्टिसाइड्स. आता पहा मित्रांनो, जर तुम्ही प्रॉपरली जर स्टडी केली, टर्म म्हणतोय मी, जे तुम्हाला हेडिंग दिलेलं आहे ते जर तुम्ही प्रॉपरली जर स्टडी केली, बायो इन्सेक्टिसाइड्स दॅट इज वन सॉर्ट ऑफ केमिकल्स प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ बाय युझिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि हिअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नथिंग बट द
मायक्रोब्स. आता पहा, जसं मी तुम्हाला मगाशी क्लिअर केलं की आपल्याला ऍग्रिकल्चर मधनं जर प्रोडक्टिव्हिटी पाहिजे असेल, प्रोडक्टिव्हिटी म्हणा, और वी कॅन से इल्ड म्हणजे काय, उत्पन्न. जर पर्टिक्युलरली आपल्याला जर शेतामधनं जर पाहिजे असेल मित्रांनो, डेफिनेटली वी प्रेफर टू यूज केमिकल इन्सेक्टिसाइड्स. याच्यासाठी आपण काय यूज करतो, केमिकल इन्सेक्टिसाइड्स. केमिकल इन्सेक्टिसाइड्स आपण यूज करतो बाळांनो, केमिकल इन्सेक्टिसाइड्स आपण यूज करत असतो, राईट. आता केमिकल इन्सेक्टिसाइड्स नेम इटसेल्फ इंडिकेट यूज टू किल इन्सेक्ट्स. जर समजा आपल्या क्रॉप्सवर जर इन्सेक्टचा अटॅक झाला तर अशा इन्सेक्ट्सला किल करण्यासाठी आपण केमिकल इन्सेक्टिसाइड्सचा यूज करत असतो. बट देयर आर द ड्रॉबॅक्स युजिंग सच केमिकल इन्सेक्टिसाइड्स. ड्रॉबॅक्स काय आहेत असे केमिकल इन्सेक्टिसाइड्स आपण जेव्हा यूज करतो बाळा, फर्स्ट आपलं जे मेन क्रॉप असतं, मेन क्रॉप इवन इट गेट्स अफेक्टेड ड्यू टू यूज ऑफ insecticides. त्यानंतर such insecticide leads to decrease in a productivity, and one of the major problem associated while using such insecticide, particularly chemical insecticide, is nothing but the soil pollution. It is a major drawback. आता आपण याला आपण कसं रिप्लेस करू शकतो मित्रांनो केमिकल इन्सेक्टिसाइड्सला. सो बेटर वे टू यूज बायो इन्सेक्टिसाइड्स. आता बायो इन्सेक्टिसाइड्स पर्टिक्युलर काय आहेत मित्रांनो, दिस आर द वन सॉर्ट ऑफ बॅक्टेरियल और फंगल टॉक्सिन्स. पहा मित्रांनो, हे टॉक्सिन पण पर्टिक्युलर बॅक्टेरियल किंवा फंगस मध्ये कोणामुळे प्रोड्यूस होतात, तर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाच्या किंवा फंगस मध्ये त्याचा जो डीएनए आणि डीएनएचे जे पर्टिक्युलर सिगमेंट्स असतात, सो कॉल्ड जीन्स. सो वी कॅन से डेफिनेटली जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ सच टॉक्सिन्स. ओके, बॅक्टेरियल और फंगल टॉक्सिन्स. ओके, सच बॅक्टेरियल or fungal toxin that can destroy pathogens or pest or insects are directly integrated into crops with the help of techniques like genetic engineering and tissue culture technique. आता पहा मित्रांनो, या टेक्निक ज्या आहेत, या टेक्निक्स आपण लास्ट इयर सुद्धा स्टडी केलेल्या आहेत. नेक्स्ट चॅप्टर सो कॉल्ड सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा आपण ह्या टेक्निक स्टडी करणार आहेत. अँड दीज आर द टू मेजर टेक्निक्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता पहा मित्रांनो, जे काही बॅक्टेरियल किंवा फंगल टॉक्सिन्स असतील, अशा टॉक्सिन्स आपण डिरेक्टली इंटिग्रेट करू शकतो. आता हे टॉक्सिन्स म्हणजे काय, तर या बॅक्टेरियल किंवा फंगल्स मध्ये जे टॉक्सिन प्रोड्यूस होतं आणि जे टॉक्सिन्स त्यांच्यामध्ये असलेले जे जीन्स मुळे प्रोड्यूस होतं मित्रांनो, असे जीन्स ह्या बॅक्टेरिया आणि फंगस मधनं आयसोलेट केले जातात, रिमूव्ह केले जातात. आणि ज्या क्रॉप मध्ये, म्हणजे जे क्रॉप आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड करायचं आहे, म्हणजे लेट सपोज XYZ क्रॉप वर पॅथोजेनचा, पेस्टचा किंवा इन्सेक्टचा अटॅक आपल्याला थांबवायचा आहे, तर असं टॉक्सिनचा जीन्स त्या पर्टिक्युलर क्रॉप्स मध्ये इंटिग्रेट केला जातो, इंट्रोड्यूस केला जातो किंवा मिक्स केला जातो. मग मिक्सिंग साठी टेक्निक्स कुठल्या असतात, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर टेक्निक. दिस आर द टू मेजर टेक्निक्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे एक प्रकारे आपण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने
एखादं क्रॉपचं जेनेटिक्स मॉडिफाईड करू शकतो आणि जी न्यू व्हरायटी प्रोड्यूस होते त्याला आपण जीएम क्रॉप्स, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असं म्हणतो बाळा. सो these are the such bacterial and fungal toxin as the use as insecticide. जसं तुमच्या पुस्तकामध्ये एका पर्टिक्युलर लीफवर तुम्हाला कॅटरपिलर फीड होताना दिसतंय. ओके, कॅटरपिलर फीड होताना दिसतंय. तर ते कॅटरपिलर समजा त्या लीफ मध्ये सुद्धा हे जीन्स इंटिग्रेट केल्यामुळे त्या लीफ मध्ये सुद्धा हे टॉक्सिन प्रोड्यूस होतील आणि टॉक्सिन्समुळे यासारखे इन्सेक्ट किल होतात. नेक्स्ट चॅप्टर मध्ये जसं आपण ज्या प्लांटचं ऍप्लिकेशन्स स्टडी करणार आहेत सहजासहजी बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने, ते म्हणजे वन ऑफ द प्लांट आपण स्टडी करणार सो कॉल्ड बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, ब्रिंजल यासारख्या प्लांटचं ऍप्लिकेशन आपण स्टडी करणार मित्रांनो. म्हणजे हे प्लांट सुद्धा असे डेव्हलप झालेले आहेत की पर्टिक्युलर प्लांट्स मधनं असे जीन्स आयसोलेट केले जातात जे टॉक्सिन प्रोड्यूस करतात आणि ते जीन्स कॉटन किंवा ब्रिंजलच्या व्हरायटीमध्ये इंट्रोड्यूस केले जातात. आणि इथं जी मायक्रोबियल व्हरायटी यूज केली जाते ती म्हणजे बॅसिलस थुरिंजेसिस. बॅसिलस थुरिंजेसिस एक बॅक्टेरिया आहे मित्रांनो, त्याच्यातनं जीन आयसोलेट केला जातो जो जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, टॉक्सिनसाठी, आणि बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने ते यासारख्या प्लांट्समध्ये इंट्रोड्यूस केले जातात. मग ह्या ज्या व्हरायटीज आहेत यांना आपण जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटीज असं म्हणतो. आणि हे जे टॉक्सिन्स आहेत यांना आपण बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणतो. मग जसं बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत, सर्टन व्हायरस आहेत, दे आर ऑल्सो युजफुल पेस्टिसाइड्स. ज्या पद्धतीने इन्सेक्टिसाइड्स आहेत तसं सर्टन फंगस व्हायरसेस, these are also used as pesticides. जसं तुम्हाला वन ऑफ द इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स और वी कॅन से बायो इन्सेक्टिसाइड्स चं जे नाव आलंय मित्रांनो स्पिनोसाइड नाव लक्षात ठेवायचं आहे. स्पिनोसाइड इट इज अ बायोपेस्टिसाइड मित्रांनो. इट इज अ biopesticides and it is one of the product of fermentation. हा जो टॉपिक आहे मित्रांनो याच्याशी रिलेटेड आपल्याला एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन विचारला गेला आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स इन ऑर्गॅनिक फार्मिंग. बायोपेस्टिसाइड्स जसं बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्सिन्स which can destroy pathogen, pest or insect are directly integrated into the crop with the help of biotechnology by using technique like genetic engineering and tissue culture technique. ओके, या टेक्निक्स पण समजा तुम्ही नेक्स्ट चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. जसं वन ऑफ द बायोपेस्टिसाइडचं नाव जे तुम्हाला आलं मित्रांनो स्पिनोसाइड, नाव लक्षात ठेवायचं आहे. फिल इन द ब्लँक म्हणून सुद्धा विचारलं जाऊ शकतं. विच इज द वन ऑफ द प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन. ओके फ्रेंड्स, in this way your chapter is finished. If you have any doubts as far as introduction to microbiology is concerned, feel free to ask anytime. You are warm welcomes. मित्रांनो, चॅप्टर टीचिंग करत असताना मी पॅरलली एक्सरसाइजचे क्वेश्चन सुद्धा डिस्कस करून घेतले जेणेकरून तुम्हाला हे चॅप्टर अजून इझी व्हावं, त्याचे कन्सेप्ट क्लिअर व्हावे. ओके, आणि एक महत्त्वाचं सांगून देतो या चॅप्टरचं ऍप्लिकेशन्स आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये सुद्धा सो कॉल्ड सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा स्टडी करणार. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्रिपेअर टू गो थ्रू दिस चॅप्टर थरोली. Read each and every word, sentence and each topic from this chapter. Okay, even this chapter is definitely I can say best for your next year biology. So be prepared for this chapter. Hope so chapter तुम्हाला क्लिअर झालं असेल, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, अंडरस्टँड झाले असतील, काही डाऊट्स काही क्वेरीज असतील बी फ्रँकलीपणे विचारू शकता. Till then, take care of yourself and your family. Have a nice day. Thank you.